नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। ते स्वतः वाढदिवस साजरा करायला मुंबईत नाही आहेत, कुटुंबासह बाहेर गेलेले आहेत। कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे अशा प्रकारे पोस्ट टाकलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत की ज्याच्यातनं लोकांच्या मनात शंका यावी की नेमकं चाललंय काय। कदाचित हे उद्धव ठाकरेंच्या मनात संभ्रम तयार करण्यासाठी तर केलं नाही ना, कदाचित हे शिवसेनेच्या किंवा एकनाथ शिंदेंच्या मनात संभ्रम तयार करण्यासाठी तर केलं गेलं नाही ना। पण दुसरीकडे मनसेचे नेते शिवसेनेच्या नेत्यांशी भेटत आहेत, मुंबईच्या माजी महापौर मनसेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। म्हणजे सगळाच एक गोंधळ चाललेला दिसतोय। पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की मनसेला महाराष्ट्रात खरंच भवितव्य आहे का? का जसे रामदास आठवले आणि त्यांचा रिपब्लिकन पक्षाचे अनेक गटतट आहेत, पण मोदी सरकारमध्ये, पुढच्या मोदी सरकारमध्ये मंत्रिपद कोणाला मिळणार याची कदाचित निर्मला सीतारामन यांना जेवढी खात्री नसेल, राजनाथ सिंग यांना जेवढी खात्री नसेल, अश्विनी वैष्णव यांना जेवढी खात्री नसेल, तेवढी खात्री रामदास आठवलेंना असेल की मोदी सरकार निवडून आलं आणि 240 जागा मिळवत किंवा 340 जागा मिळवत किंवा 440 जागा मिळवत आपलं मंत्रिपद नक्की आहे याची रामदास आठवलेंना जेवढी खात्री आहे तेवढी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातल्या इतर कोणालाही नसावी। पण असं असूनही लोकसभेची एकही जागा रामदास आठवलेंच्या पक्षाला मिळू नये, याला राजकीय यश मिळावं म्हणावं का अपयश म्हणावं का अपरिहार्यता म्हणावी, हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, निर्णय आहे। तुमच्या मनात काय आहे ते तुम्ही प्रतिक्रियांच्याद्वारे सांगू शकता। पण मनसेचं गणित जे बिघडलेलं आहे ते काही सुधारण्याचं नाव घेत नाहीये। म्हणजे असं व्हावं की एखाद्या बॉलरला पदार्पणातच पहिल्याच षटकात, पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक मिळावी आणि नंतर अनेक मॅच त्याला विकेटच मिळू नयेत किंवा बॉलिंग टाकायला आल्यावर नवख्या वाटणाऱ्या फलंदाजांकडूनही धुलाई व्हावी। पण तरी देखील लोकांच्या मनात ती पहिली ओव्हर आठवत असल्यामुळे आणि त्या पहिल्या ओव्हरमधली हॅट्रिक आठवत असल्यामुळे की अजूनही हा आमचा बॉलर हॅट्रिक घेऊ शकतो, यावर विश्वास असणारे राजकीय विश्लेषक आहेत, माध्यमातले प्रतिनिधी आहेत, मग ते मनसे आणि उबाठा एकत्र आले तर काही चमत्कार होईल का, मनसे आणि भाजपा आले तर चमत्कार होईल का। पण मुद्दा असा आहे की आजच्या 24/7 पॉलिटिक्स किंवा 24 तास 7 दिवस 12 महिने चालणाऱ्या राजकारणात, जिथे राजकीय नेत्याला झोपता येत नाही, दिवसाचे 3-4 तासाच्या वर झोपता येत नाही आणि गल्लीतल्या ते दिल्लीतल्या ते जगातल्या प्रत्येक घडामोडीवर भूमिका घ्यावी लागते, रोजच्या रोज भूमिका घ्यावी लागते, प्रवक्त्यांच्या फौजा पदरी बाळगाव्या लागतात, समाज माध्यमांच्या झुंडी पोसाव्या लागतात। हे सगळं असताना एकचालकानुवर्तित वगैरे अशा प्रकारची काहीतरी रचना असलेली मनसे, कारण राज ठाकरेंव्यतिरिक्त कोणीही त्याच्यात कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही ना, अमित ठाकरे ही भूमिका घेऊ शकत नाही। आणि ती भूमिका काही आठवड्यांनी, काही महिन्यांनी येत असेल आणि अनेकदा त्या भूमिकेबद्दल मनात संभ्रम निर्माण होत असेल की त्याची पोस्ट आली की बोईंग 787 बद्दल प्रश्न उपस्थित केले, पण जगात 2च कंपनी आहेत आणि एअरबसलाही अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासलंय। मग विमानं घ्यायची तर नेमकी कोणती विमानं घ्यायची याच्याबद्दल काही खुलासा असणं अपेक्षित होतं। आणि त्यामुळे जसा संभ्रम विश्लेषकांचा होतो तसाच कार्यकर्त्यांचाही होतो, तसाच विरोधी पक्षांचाही होतो। पण आत्ताच्या परिस्थितीत जसंही म्हटलं की मनसेची अपरिहार्यता पुढचे 6 महिने तरी आहे, पण या 6 महिन्यात काही चमत्कार नाही झाला तर मग येणारा दुष्काळ कधी संपेल हे सांगता येत नाही। कदाचित
या दुष्काळात मनसेचं अस्तित्व राहील की नाही याच्याबद्दल शंका वाटते. येत्या 6 महिन्यात होणाऱ्या, खरं तर 4च महिन्यात व्हायला पाहिजेत, पण कदाचित पावसाळ्यामुळे न्यायालयालाही विचार करावा लागेल की मुंबई आणि महानगरातल्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील थोड्याशा पावसाळा होईपर्यंत. पण या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात 2029 पर्यंत तरी निवडणुका होणार नाहीयेत आणि मग जवळपास 4 वर्ष निवडणुकांशिवाय अस्तित्व टिकवून ठेवणं, कोणाच्याही पाठिंब्याशिवाय अस्तित्व टिकवून ठेवणं हे मनसेला शक्य होईल का? गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या बदललेल्या भूमिका, अर्थात त्यांचं म्हणणं आहे की आमच्या भूमिका बदलत नाहीत, आमची भूमिका एकच असते, परिस्थिती बदलते आणि ज्या परिस्थितीत जे योग्य असतं त्या मार्गाने आपण जातो. पण गेल्या 10 वर्षाचा जर आलेख बघितला, गेल्या वर्षभराचा जर आलेख बघितला, तरी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात जो संभ्रम आहे त्या संभ्रमाचं उत्तर आणि जी गोष्ट मनसेच्या कार्यकर्त्यांना वाटते ती बाहेरच्या जगातल्या लोकांना वाटतेच असं नाही. म्हणजे कोविडच्या काळात सगळ्यात जास्त काम हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं ना, सत्ताधारी उबाठा सेनेच्या यंत्रणेनी, म्हणजे महाविकास आघाडीची जी सरकारी यंत्रणा होती तिच्यापेक्षा जास्त, भाजपापेक्षा जास्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक असंख्य सामाजिक संस्था त्यांनी केलेल्या कामापेक्षा जास्त काम मनसेने केलं असा दावा हा सभेमध्ये होऊ शकतो, पण लोकांच्या पचनी तो पडू शकतो का? तीच भूमिका टोल बाबत आहे. टोल मनसेमुळे रद्द झाला. सभेत ही भूमिका मांडता येते, पण लोकांना ती वाटू शकते का? आणि टोलचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात जिथे जाती आधारावर समाज विभागला जात आहे, धार्मिक आधारावर समाज विभागला जात आहे, तिथे टोलच्या मुद्द्यावर, हे टोलच्यामुळे, टोल भरावा लागल्यामुळे कितीही वेदना होत, न भरावा लागल्यामुळे कितीही आनंद हो, पण कुठलाही मतदार टोल रद्द झाला म्हणून मतदान करणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. मराठी माणसाचा मुद्दाही तसाच आहे. मराठी माणसाचा मुद्दा हा पूर्वी मुंबई आणि ठाणे, कल्याण वगैरे जो MMR ज्याला म्हणतात तिथपर्यंत मर्यादित होता. पण आज अशी परिस्थिती आहे आणि खरंच सांगतो, मला जे दिसतंय ते खूप भयंकर आहे. भयंकर अशासाठी आहे कारण पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रात 75% नागरीकरण होणार आहे आणि हे नागरीकरण विचित्र अशा अर्थाने असणार आहे की हे नागरीकरण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले लोक शहरी भागात आल्यामुळे जेवढं होणार आहे त्याच्यापेक्षा देशभरातून आणि कदाचित बांगलादेशातून लोक महाराष्ट्रात येऊन मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणात वसल्यामुळे या भागाची लोकसंख्या एवढी फुगणार आहे की एका प्रकारे हा भाग विरुद्ध उर्वरित महाराष्ट्र यांच्यामध्ये समसमान विभागणी होणार आहे. आणि अशा परिस्थितीत जी भावना मराठी माणसांची 30-40 वर्षापूर्वीची होती, तीच भावना आज ऑलरेडी जो एक मुंबईत पहिल्यापासून जो स्थायिक झालेला आहे, याच्यामध्ये गुजराती आहेत, जैन आहेत, मारवाडी आहेत, दाक्षिणात्य लोक आहेत, कदाचित उत्तर प्रदेशचे काही लोक आहेत, कारण आता जे आगमन होतंय ते मुख्यतः बंगाल, झारखंड, ओडिसा, मध्य प्रदेश, बांगलादेश या भागातनं आगमन जास्त होतंय. आणि त्यामुळे मुंबईत केवळ मराठी माणूस नाही तर मराठी प्लस जो उर्वरित एक घटक आहे की जो 30, 40, 50 वर्षापूर्वी आहे, त्यालाही असं असुरक्षित वाटतं की हे लोंढे येणार आहेत, त्याच्यामुळे आपलं भवितव्य काय राहील. पण या लोंढ्यांना काय म्हणायचं? यांना परप्रांतीय म्हणायचं, यांना भय्ये म्हणायचं, यांना काय म्हणायचं? आणि त्यांच्या विरुद्ध स्थानिक लोकांना एकत्र करायचं तर ते कसं करायचं? स्थानिक म्हणजे ज्यांचा जन्म मुंबईत झाला, ते कुठलीही भाषा बोलत असो. उद्धव ठाकरेंनी हा प्रयोग केला होता, पण त्या प्रयोगामुळेच कदाचित मनसेला पहिल्याच ओव्हरमध्ये जी हॅट्रिक मिळाली, तो जो सगळा लाई चना महोत्सव वगैरे उद्धव ठाकरेंनी तेव्हा केलेला, म्हणजे बिहारी लोकांसाठी मी मुंबईकर अभियान हाती घेतलेलं, त्याच्यामुळेच कदाचित मनसेला तेव्हा ते यश मिळालं होतं. आणि त्यामुळे लोकांची नाडी ओळखायची तर नेमकं काय करायला पाहिजे हाही विषय आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की येत्या 6 महिन्यात जर हा सिक्रेट सॉस किंवा मॅजिक फॉर्म्युला किंवा जे काही
लोकांच्या मनातलं काय आहे हे मनसेला ओळखता आलं नाही. तर आत्ता जे सर्वत्र विचारणा होते, उबाटा सेनेकडनंही विचारणा होते, भाजपाकडनंही विचारणा होते, शिवसेनेकडनंही विचारणा होते, त्याचं रूपांतर एका प्रकारे सध्या जी अवस्था रिपब्लिकन पार्टीची आहे तशा प्रकारची अवस्था होण्याची भीती आहे. ही शेवटची संधी आहे. आज राज ठाकरे कुठे गेलेले आहेत आणि तिथे त्यांचं काय जे काही मनन चिंतन वगैरे चालू असेल त्याच्यात त्यांना हे जर रहस्य समजलं, हे गुपित जर कळलं, तर मग मनसेचं भवितव्य महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणातही शाबूत राहणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हते. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.